नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा। मित्रांनो, आता यामध्ये कोण पात्र आहेत, किती निधी आलेला आहे, कशा पद्धतीने यांना निधी मिळणार आहे, किती निधी मिळणार आहे, याची पूर्ण माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। मित्रांनो, 148 कोटी रुपयांची निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आली आहे। सर्वसाधारण घटकासाठी सुद्धा ही निधी पाठवण्यात आली आहे। सर्वसाधारण घटकासाठी किती निधी असणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या दोन्ही योजनांमधून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दरमहा वेळेत अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रुपये 48 कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 100 कोटी असा एकूण 148 कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना 2 जून 2023 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून वितरित करण्यात आला आहे। मित्रांनो, मागील आठवड्यातच संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील सर्वसाधारण व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी 1197 कोटी इतका निधी वाटपासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध करून दिला आहे। उपलब्ध निधीमुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। सर्वसाधारण घटकासाठी सुद्धा ही निधी देण्यात आली आहे। यामध्ये कोणकोणते लाभार्थी बसतात हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे। किमान 18 ते 65 वर्षाखालील निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, अक्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःच्या चरितार्थ घालवू न शकणारे पुरुष, महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी, सिकल सेल ग्रस्त या लाभार्थ्यांना लाभ या योजनेअंतर्गत दिला जातो। या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000 पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे। या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये 1,000 दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते। तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून दारिद्र्यरेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव असलेल्या रुपये 21,000 पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या 65 व 65 वर्षावरील पात्र लाभार्थ्यासह दरमहा 1,000 रुपये अर्थसहाय्य दिला जातो। संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेचे स्वरूप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरित होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या असून निधीचा वितरणाचा आढावा घेऊन शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय महसूल आयुक्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या सचिव सुमन भांगे यांनी दिलेले आहेत। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा अपडेट आहे। अनेक लाभार्थी या निराधार अनुदानापासून वंचित होते। अशा लाभार्थ्यांना आता त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हे अनुदान जमा केले जाणार आहे, कारण निधी आल्या असल्यामुळे आता हे अनुदान येणाऱ्या 10 तारखेच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकते। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।